नंदुरबारचा लाचखोर मत्स्यविकास अधिकारी 65,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. मत्स्य व्यवसायाचा ठेका रद्द करून तो ठेका रद्द न करण्यासाठी 65,000 रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार येथील मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त किरण गणेश पाडवी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. नंदुरबार तालुक्यातील उंबर्डी येथील रंगावली तलावात मत्स्य व्यवसायाचा ठेका नवापूर येथील मत्स्य व्यवसाय करणाऱ्यास दिला होता. हा ठेका मंजूर करण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराकडून 2,65,000 रुपयांची मागणी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी किरण पाडवी यांनी केली होती. पैसे न दिल्यास ठेका रद्द करून दुसऱ्या व्यक्तीस देण्याची धमकी देऊन ठेका रद्द न करण्याच्या मोबदल्यात 65,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक विलास लोंढे, उपनिरीक्षक विलास पाटील, देवराम गावित, विजय ठाकरे, हेमंत महाले, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, संदीप खंदारे व सुभाष पावरा यांच्या पथकाने केली. दरम्यान आरोपीस अटक करण्यात आली आहे. बेधडक मी मराठी न्यूज सुमित गिरासे.